नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल. दर्शको, आपल्याला माहितीच आहे जीडी ऑलराऊंडर ह्या युट्यूब चॅनेलवर अत्यंत महत्वाची अशी माहिती येत असते. अत्यंत महत्वाच्या अशा योजना येत असते. समाज उपयोगी आपल्याला माहिती मिळत असते. त्यामुळे जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल कमी कालावधीत अत्यंत लोकप्रिय बनत चाललेले आहे. दर्शको, आज आपल्यासाठी एक वेगळी आणि महत्वाची माहिती आणि मार्गदर्शन आपल्याला करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ हा तयार करत आहे. हा व्हिडिओ प्रत्येक जनसामान्य व्यक्तीशी निगडीत आहे. तर दर्शको, हा विषय कोणता आहे आणि ही माहिती कोणती आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी कोठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कोठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी आपल्याला याची माहिती तुमत मिळणार आहे. त्यामुळे इथे साईडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा आणि जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर चला तर दर्शको, ही महत्वाची माहिती काय आहे हे आपण जाणून घेऊया. दर्शको, आता महाराष्ट्रातील तमाम वर्ग लोकांना पंढरीला जाण्याची इच्छा झालेली आहे. खूप घाई चाललेली आहे. तर या वारीला जाण्याची ज्यावेळी आपण जातो त्यावेळी घ्यावयाची काळजी या विषयावर मी विशेष मार्गदर्शन आपल्याला करणार आहे. पंढरपूर, विठ्ठल, रामकृष्ण हरी हे शब्द आपल्या कानावर पडताच आपल्याला पंढरपूरची आठवण येते. विठ्ठलाची ओढ लागते आणि आपसुकच तोंडातून रामकृष्ण हरी येतं. तर दर्शको, जशी आपल्याला विठ्ठलाकडे जायची ओढ असते तशीच विठ्ठलांना सुद्धा आपली काळजी असते. तर ती काळजी कोणत्या स्वरूपात असू शकते आणि वारीला जाताना घ्यावयाची काळजी कशी असते हे आता मी तुम्हाला सांगतो. दर्शको, ज्यावेळी आपण पावसाचे दिवस चालू आहेत, ज्यावेळी आपण पंढरपूरला पायी वारी करत जातो त्यावेळी सर्वप्रथम घरात निघताना आपण आपला मोबाईल व्यवस्थित आहे का, चार्जिंग व्यवस्थित आहे का, काही खराब नाही का याची काळजी घ्यावी. कारण मोबाईल हा असं साधन आहे की आपण कुठेही कानाकोपऱ्यात असलो तरी आपल्या जवळच्या व्यक्तींशी परस्पर कॉन्टॅक्ट करता येतो, संपर्क साधता येतो. अडीअडचणीच्या वेळी आपल्याला हे मोबाईल हे साधन खूप उपयोगी पडतं. त्यावेळी आपण हे एक मोबाईल घेतलं पाहिजे आपल्या जवळ. त्यानंतर दुसरी गोष्ट आपली औषधं. काही बहुतांश लोक 50 ते 70-80च्या वयोमर्दाचीच लोक जास्ती करून पंढरपूरला जात असतात. त्यानंतर लागतो 25 ते 45-50 वयापर्यंत. त्यामुळे आपल्या आरोग्याची सुद्धा आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. कोणाला काही आजार किंवा काही उपचार चालू असतील त्यावेळी अशावर आपण आपल्या सोबत औषध गोळ्या सुद्धा ठेवल्या पाहिजेत. कारण वारीच्या दरम्यान आपल्याला थकवा जाणवू शकतो. कारण पावसाचे दिवस असतात, कुठेही आपल्याला मुक्काम करावा लागतो. हवामान अचानक बिघडतं, कधी ऊन लागतो, कधी पाऊस लागतो. त्यावेळी महत्वाचं साधन उपयोग करतो म्हणजे आपली औषध आणि गोळ्या आपल्या ज्या असतील ते एक. त्यानंतर दर्शको, जे आपण पायात चप्पल घालतो किंवा बूट घालतो, विशेषतः बूट घातलं तरी चांगलं असतं. कारण बुटापासून आपल्या पायाचं संरक्षण हे चांगलं होऊ शकतं. ते व्यवस्थित आहे का याची सुद्धा आपण वारीला जाताना आपण दक्षता घेतली पाहिजे. महत्वाच्या गोष्टी अशा ह्या आहेत की आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण वारीला निघा. जर आपलं आरोग्य व्यवस्थित नसेल तर आपण घराहून नमस्कार केला विठुरायाला तरी आपल्याला त्यांचा आशीर्वाद हा मिळतोच मिळतो. त्यामुळे बहुतांश आजार असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, यांनी शक्यतो वारीला जाताना खूप काळजी आणि विचार करावा. आपल्याला प्रत्येकाला ओढ लागतेच की कधी आपण एकदा पंढरपूरला विठू रुक्मिणीचं कधी जाऊन एकदा दर्शन घेतो, कधी आपल्याला ते भेटतात असं आपल्याला होतं. पण आपल्यालाच बुद्धी देत असतो परमेश्वर. आपली तब्येत व्यवस्थित नसेल किंवा काही अडचण असेल किंवा काय, अशा वेळी आपण स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जे आहेत व्यवस्थित तर त्यांनी महत्वाचं म्हणजे मोबाईल, चार्जर
पॉवर पॉइंट जवळ ठेवा. त्यानंतर औषधं, आपली पायातली बुटं, आपली कपडे, छोटे मोठे कपडे, हलके कपडे घालायचे. रेनकोट, कारण रेनकोट, छत्री अशी सुद्धा साधनं आपल्याजवळ आपण वारीला जाताना आपल्याजवळ ठेवली पाहिजेत. आपल्या पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट हा अत्यंत आवश्यक आहे. छत्रीपेक्षा रेनकोट आपण जर घेतला, तर त्याचा फार आपल्याला त्याचा सुद्धा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे रेनकोट सुद्धा आपण वारीला जाताना हे घेतलं पाहिजे. अशा इत्थंभूत गोष्टी आहेत. ह्या खूप आपल्याला वाटतात ह्या लहान आहेत. पण ज्यावेळी आपण एकदा बाहेर बाहेर पडतो वारी करण्यासाठी, त्यावेळी या गोष्टीचा आपल्याला महत्त्व कळतं. ह्या छोट्या-छोट्या साधनांचं महत्त्व कळतं. आपण वारीला गेलोय, थंडी आपल्याला वाजत असते, त्यावेळी आपल्याला जर्किंग, स्वेटर या सुद्धा गोष्टी आपल्या जवळ ठेवा. त्याच्यावर रेनकोट आपण घालू शकतो. आत ऊब व्यवस्थित राहू शकते आणि आपली वारी मस्तपैकी आणि छान सुखरूप होऊ शकते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल असा नामाचा जप करत आपण आनंदात जाऊ शकतो. आणि जर आपल्याला जर काहीतरी अडचण होत असेल, चप्पल खराब असेल, बूट खराब असेल, मोबाईल नसेल, मोबाईलमध्ये चार्जिंग नसेल, औषध मिळेल नसेल, तर आपल्याला त्याचा त्रास होतो. आपलं कसं लक्ष लागेल? आपण म्हणतो विठुराय आपली काळजी घेईल, पण विठुराय हे सुद्धा म्हणतात, की तुम्ही स्वतःची काळजी अगोदर तुम्ही स्वतः घ्या. तुम्ही ज्यावेळी स्वतःची काळजी घ्याल, त्यावेळी मला तुमचं नमस्कार, आशीर्वाद तुम्हाला पण मिळेल आणि तुमचा नमस्कार मला मिळेल. त्यामुळे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत दर्शको. प्रत्येक ठिकाणी गावागावात, खेडेगावात, शहरात प्रत्येक ठिकाणी आता आज वाऱ्या निघतायत. प्रत्येक गल्लीत रामकृष्ण हरी असा जयघोष होत आहे. तर ह्या जयघोषाचं जर आपल्याला व्यवस्थित आनंदाने सार्थक करायचं असेल, तर मी या गोष्टी छोट्या-छोट्या ज्या सांगितल्या आलेल्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवा. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, महत्त्वाचं म्हणजे मोबाईल 1 नंबर, 2 नंबर रेनकोट पावसापासून संरक्षण करण्यासाठी, 3 नंबर आपली औषधं, गोळ्या, मेडिसन, त्यानंतर आपले कपडे, छोटे-मोठे जे कपडे असतील, स्वेटर, जर्किंग हे येतात आणि म्हणजे आपली जे आपण बूट, चप्पल वगैरे घालतो, ते सुद्धा व्यवस्थित आपण घ्यायचं आहे आणि प्रवास करताना आपली व्यवस्थित आपला होईल, कसा होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ह्या छोट्या-मोठ्या गोष्टी ज्यावेळी आपण घराच्या बाहेर पडतो, त्यावेळी आपल्याला याचं महत्त्व समजतं. तर दर्शको, वारी संबंधी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि प्रत्येक वारकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सावध होतील आणि एखाद्या जरी वारकऱ्याला याचा व्हिडिओचं आपलं त्याचा उपयोग झाला, तर या माझ्या व्हिडिओचं काहीतरी सार्थक होईल बाबा, जेणेकरून त्याचा काहीतरी उपयोग झाला. त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याला हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा आणि जेडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल.